हाय फ्रेंड्स, तर कसे आहेत तुम्ही? तुमचं परत एकदा स्वागत माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये भाई. तर आजचा दिवस तर म्हणजे सकाळी आता सकाळचे किती 10 वाजले, तर आता 11 11:30 वाजता आपल्याला मेसला जायचं बरोबर. मग तुम्ही काय चालू आहे तुमचं, तुमची मग ते सांगा मला कमेंट करून नक्कीच, नाही का. आज सकाळी आपण ग्राउंडला गेलो होता, आपलं 1600चं टायमिंग होता भाई. आपण मारलं भाई 5-8 रनपर्यंत आपला टायमिंग येतो 1600चं. तर तुम्ही पोलीस भरती करता, मी सध्या MPSC करतो. MPSC करत करत पोलीस भरती पण करतो. सगळं सगळं सोबत करावं लागतं भाई. आपण मुलगा आहे, आपल्याला कसं सगळं जजमेंटमध्ये ठेवावं लागतं बरोबर ना. मुलाच्या भावना कोण हे करत आहे, कोणाला माहीत नसते मुलाच्या भावना वगैरे. मग आपलं सगळं जजमेंटमध्ये ठेवावं लागतं. सध्या बघा आता मी काय करतो, MPSC करतो. तुम्हाला माझी लॅब तर माहितीच आहे. तर आता सध्या मी स्टॉक मार्केटचा क्लास घेतलेला आहे भाई. तर तुम्ही बघू शकता, फंडामेंटली ॲनालिसिस, SIP कंपनी, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग, ET एवढं आम्हाला शिकवलेलं आहे क्लासमध्ये. तर अजून काही प्रॉफिट नाही झालेलं नाही, तेव्हा तलवा स्टॉक मार्केटच्या ऑलरेडी. मग भाई तुला प्रॉफिट किती झाला, असं तसं नाही. आणखी प्रॉफिट नाही झाला. म्हणजे मला कसं वाटतं माहिती आहे का, आता आपण शेअर मार्केट खेळतो बरोबर. आता शेअर मार्केट करणाऱ्या मुलाला सांगतो मी की भाई आता आपण 3 महिन्याचे काहीतरी क्लास राहते बरोबर. 1000 रुपये एका महिन्याला घेतो ते. मग कोण मुलगा जातो 3 महिन्याचा क्लास घेतो बरोबर. आणि 3 महिने झाला का लगेच मग इन्व्हेस्ट करायला स्टार्टअप करतो तो. मग लॉस होतो त्याला. अरे असं नाही करायला पाहिजे. काय करायला पाहिजे माहिती आहे का, 3 महिन्याचा क्लास हे रिपीट करतो. परत 3 महिने, परत 3 महिने जाऊ दे, तुझे 2 वर्ष ह्याच्यातच जाऊ दे. पण ज्यावेळेस तू इन्व्हेस्ट करशील ना भाई, त्यावेळेस लॉस नाही होणार, प्रॉफिट होणार. एवढा प्रॉफिट होणार लोक विचारत पडतील. म्हणून सुरुवातीला ज्ञान परिपक्व असल्याशिवाय इन्व्हेस्ट करू नका शेअर मार्केटमध्ये. असंच तुम्हाला एवढंच सांगायचं. फक्त अगोदर त्याची माहिती घ्या, तळागाळातून माहिती गोळा करा, नंतर मग इन्व्हेस्ट करायला काय हरकत नाही. आता बघा मी पण क्लास लावलेले आहेत. तर मला क्लास लावून 1 महिना झालेला आहे. मी काय मग लगेच इन्व्हेस्ट करायला चालू केलं का, नाही. मी अगोदर 1-1.5-2 वर्ष क्लासेस करणार आहे. तोपर्यंत शेअर मार्केट इन्व्हेस्ट नाही करणार जोपर्यंत आपण त्याच्यातलं अंत आपल्याला कळत नाही शेअर मार्केटचा अंत काय, तोपर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट नाही करायची असं मला वाटतं. बाकी तुमचं काही मत. तर ब्लॉग बनवायला किती 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 थोडा टाईम लागतो. लोक म्हणतात कसं होईल रे, मी कन्सिस्टन्सी ठेवल का नाही 1 वर्ष. काय एवढा विचार करायचा, अरे कोण पण ठेवल. काय एवढं अवघड नाही ब्लॉग बनवायचं भाई. मला अगोदर खूप अवघड वाटायचं. घाबरायचो, माझं व्हायब्रेट व्हायचं शरीर की ब्लॉग कसं बनवणार. पण नाही, काहीच अडचण नाही. आता मला समजलं. आज बघा ना, आज माझा कितवा दिवस आहे ब्लॉग बनवायला. 10 दिवस झाले असतील. 10 दिवस. व्ह्यूजचा तर मी विचार पण नाही करत रे भाई. व्ह्यूज येतील नाही येतील, काय व्हायचं ते होईल. माझं काम आहे ते मी करणार. मी टार्गेट ठेवलेलं आहे 1-1.5 वर्ष आपल्याला ब्लॉग करायचं, आपण करणार. मस्तपैकी उचलायचं कॅमेरा, बोलायचं, जे होईल ते बघत राहील. तर थँक्यू सो मच माझा व्लॉग बघितल्याबद्दल. तर भेटूया आपण उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. पाहू उद्या आपल्यासोबत काय काय होतं नवीन घडामोडी. थँक्यू सो मच. धन्यवाद.